नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढचं 1 वर्ष सोनं खरेदी न करण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. त्याशिवाय इंधन बचतीसाठी मेट्रोनं प्रवास करण्याचं आणि शक्यतो वर्क फ्रॉम होम करण्याचंही आवाहन केलं आहे. या आवाहनाबद्दल जनतेतनं संमिश्र भावना आहेत. हे आवाहन म्हणजे अपयशाचं प्रतीक असल्याची टीका विरोधकांकडनं करण्यात आली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोन्याचा संबंध हा मंगळाशी जोडला जातो. त्यामुळे लग्न किंवा तत्सम कुठल्याही मंगलसमयी भारतीय समाजामध्ये सोन्याची आवर्जून खरेदी केली जाते आणि म्हणूनच भारत हा सोन्याची आयात करणारा जगातील सर्वात मोठा दुसरा देश आहे. देशामध्ये दरवर्षी तब्बल 700 ते 800 टन सोनं खरेदी केलं जातं. मात्र देशांतर्गत उत्पादन नगण्य असल्यामुळे आपल्याला गरजेच्या 90% सोनं परदेशातनं आयात करावं लागतं. गेल्या वर्षभरामध्ये भारतामध्ये होणाऱ्या सोन्याच्या आयातीमध्ये 24% वाढ झालेली आहे. सध्या भारताचा परकीय चलनसाठा $690 अब्ज आसपास असला तरी वाढत्या आयातीमुळे हा साठा जास्त खर्च होतोय. सोनं खरेदीसाठी होणारा अवाढव्य डॉलर्सचा खर्च हा अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय ठरलाय. नागरिकांनी काही काळ सोन्याच्या खरेदीवर नियंत्रण ठेवलं तर डॉलरची मोठी बचत होऊन भारताचा परकीय चलनसाठा अधिकच सुदृढ होऊ शकेल. आणि म्हणूनच युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्षभर सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवरती 1991 साली देशावरती आलेल्या आर्थिक संकटामध्ये सोन्यामुळे कशी मदत झाली होती याचाच आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतोय. 1991 साली देशाची प्रतिष्ठा आणि अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी देशाला सोनं विदेशी बँकांमध्ये गहाण ठेवावं लागलं होतं. 1991चं ते आर्थिक संकट म्हणजे स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात कठीण आणि तरीही देशाला नव्या दिशेकडे नेणारा एक टर्निंग पॉईंट ठरला. 1990 साली सद्दाम हुसेननं कुवेतवरती केलेल्या आक्रमणामागे गुंतागुंतीची आर्थिक गणितं आणि राजकीय कारणं होती. इराण युद्धानंतर इराकवरती प्रचंड कर्ज होतं. कुवेतनं हे कर्ज माफ करावं ही इराकची मागणी फेटाळल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला. त्याचवेळी कुवेतनं तेलाचे अतिरिक्त उत्पादन करून जागतिक बाजारामध्ये किमती पाडल्याचा आणि सीमेजवळील रुमेला तेल क्षेत्रातून चोरी केल्याचा गंभीर आरोप इराकने केला. ऐतिहासिकदृष्ट्या कुवेत हा इराकचाच भाग असल्याचा दावा करत या अतिक्रमणामुळे अरब जगतातील आपलं वर्चस्व सद्दाम हुसेनला सिद्ध करायचं होतं आणि कुवेतच्या अफाट तेलसंपत्तीवरती ताबा मिळवून इराकची आर्थिक स्थिती सुधारायची होती. याच महत्त्वाकांक्षेतनं 2 ऑगस्ट 1990 रोजी इराकनं कुवेतवरती हल्ला केला. याचा परिणाम पुढे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील प्रसिद्ध गल्फ वॉरमध्ये झाला. गल्फ वॉरचे पडसाद केवळ रणभूमीपुरते मर्यादित न राहता त्याचे तीव्र आर्थिक धक्के संपूर्ण जगाला बसले. इराकनं कुवेतवरती आक्रमण करताच मध्य पूर्वेतील तेल पुरवठा धोक्यात आला. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. इंधनाच्या या दरवाढीमुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढून जागतिक स्तरावरती महागाईचा भडका उडाला. अमेरिका आणि युरोपसारख्या प्रगत अर्थव्यवस्थांवरती मंदीचं सावट निर्माण झालं. युद्धाच्या अनिश्चिततेमुळे जागतिक शेअर बाजारामध्ये मोठी अस्थिरता निर्माण झाली आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा विस्कळीत झाल्यानं व्यापारामध्ये मोठे अडथळे आले. एकीकडे कुवेतचं अतोनात आर्थिक नुकसान झालं आणि इराकची अर्थव्यवस्था अगदी रसातळाला गेली, तर दुसरीकडे मित्र राष्ट्रांना या युद्धासाठी अफाट लष्करी खर्च करावा लागल्यानं त्यांच्या सरकारी तिजोरीवरती मोठा ताण पडला. थोडक्यात या युद्धानं जागतिक अर्थव्यवस्थेची समीकरणं पूर्णपणे विस्कळीत केली. 1990च्या दशकाच्या सुरुवातीला भारताची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक झाली होती. या संकटामागे अंतर्गत आणि जागतिक अशी दोन्ही कारणं होती. 1990 साली सद्दाम हुसेन यानं कुवेतवरती आक्रमण केलं. यामुळे जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती अगदी गगनाला भिडल्या. भारत इंधनासाठी आयातीवरती अवलंबून असल्यानं देशाचं परकीय चलन वेगानं खर्च होऊ लागलं. आखाती देशात काम करणाऱ्या लाखो भारतीयांना युद्धामुळे मायदेशी परतावं लागलं. परिणामी तिथून येणारा परकीय चलनाचा ओघ म्हणजेच रेमिटन्स घटला. भारतामध्ये त्यावेळी केंद्रामध्ये अस्थिर सरकार होतं. एकापाठोपाठ एक बदलणाऱ्या सरकारांमुळे दीर्घकालीन आर्थिक धोरणं आखणं कठीण झालं आणि त्याचाच परिणाम गुंतवणूकदारांच्या विश्वासावर झाला.
1991च्या मध्यापर्यंत परिस्थिती इतकी बिकट झाली होती की भारताचा परकीय चलन साठा अवघा 1.2 अब्ज डॉलरवरती येऊन थांबला. ही रक्कम भारताला लागणाऱ्या कच्चं तेल, खाद्यतेल आणि खतं यांच्यासारख्या आवश्यक वस्तूंच्या केवळ 3 आठवड्याच्या आयातीपुरती शिल्लक होती. भारतानं आंतरराष्ट्रीय देणी वेळेवर दिली नसती तर भारताला डिफॉल्टर म्हणून घोषित केलं गेलं असतं. एखादा देश डिफॉल्टर झाला की जगातील कुठलीही बँक त्याला कर्ज देत नाही आणि देशाची पत रसातळाला जाते. ही नामुष्की टाळण्यासाठी भारताकडे एकमेव पर्याय उरला होता, तो म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे असलेलं सोनं गहाण ठेवण्याचा. भारतानं आपल्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं गहाण ठेवण्याचं पाऊल उचललं. हा निर्णय अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला. ही प्रक्रिया 2 टप्प्यात पार पडली. पहिला टप्पा हा चंद्रशेखर यांचं काळजीवाहू सरकार सत्तेत असताना रिझर्व्ह बँकेनं तस्करांकडनं जप्त केलेलं 20 टन सोनं प्रथमच बाहेर काढलं. हे सोनं युनियन बँक ऑफ स्वित्झर्लंडमध्ये गहाण ठेवून भारतानं 200 दशलक्ष डॉलर्स उभे केले. विशेष म्हणजे हे सोनं मुंबई विमानतळावरनं गुप्तपणे विमानात चढवण्यात आलं. त्यानंतर दुसरा टप्पा जुलै 1991. PV नरसिंहराव यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती अजूनच गंभीर झाली. संकटाची व्याप्ती मोठी असल्यानं 1991 साली जुलै महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं आपल्या अधिकृत साठ्यातनं 47 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. या बदल्यात भारताला 405 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज मिळालं. सोनं पाठवण्याची ही प्रक्रिया इतकी गुप्त होती की RBIचे अधिकारी आणि मोजक्या मंत्र्यांशिवाय कोणालाही याची कल्पना नव्हती. विमानतळावर सोन्याच्या पेट्या चढवताना ही बातमी प्रसारमाध्यमांना समजली तेव्हा मात्र देशामध्ये प्रचंड खळबळ उडाली. सरकारने देशाची आबरू विकली अशी टीका विरोधी पक्षांनी केली. भारतीय जनमानसामध्ये सोनं गहाण ठेवणं हे अत्यंत अपमानास्पद मानलं जातं, त्यामुळे या घटनेचे राजकीय पडसाद अगदी तीव्र होते. सोनं गहाण ठेवून मिळालेला हा पैसा केवळ मलमपट्टी होता. मूळ आजार बरा करण्यासाठी भारताला आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे बदल करणं भाग होतं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMFनं कर्ज देण्यासाठी भारताला अर्थव्यवस्था खुली करण्याची अट घातली. यातूनच 24 जुलै 1991 रोजी तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी LPG म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण जाहीर केलं. त्यामुळे परवाना राज संपुष्टात आलं. विदेशी गुंतवणुकीचे मार्ग मोकळे झाले आणि रुपयाचं अवमूल्यन करून निर्यातीला चालना देण्यात आली. 1991 साली ज्या देशाकडे अवघ्या 3 आठवड्यांचं चलन शिल्लक होतं त्याच भारताचा परकीय चलन साठा आज 2024-25 मध्ये 700 अब्ज डॉलर्सच्याही पुढे गेलाय. आज भारत सोनं गहाण ठेवणारा देश नाही तर जगातील सर्वात मोठा सोनं खरेदी करणारा देश ठरलाय. भविष्यामध्ये अशा संकटाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक सातत्यानं आपला सोन्याचा साठा वाढवत आहे. आज भारत जगातील 5वी मोठी अर्थव्यवस्था म्हणून ताठ मानेनं उभा आहे. त्यामागे 1991च्या त्या कटू निर्णयाची आणि त्यानंतर केलेल्या धाडसी सुधारणांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी केलेलं आवाहन देशाला कोणत्या दिशेने नेणार आहे याकडे आता सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1991 साली जेव्हा देश आर्थिक विवंचनेत होता तेव्हा सोनं गहाण ठेवून भारतानं स्वतःचं नशीब बदललं होतं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.